ध्वनी केदारनिका नृत्य कला पथक गोंडे सखळ गुणवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी कला सादर करण्यासाठी सज्ज आहेत। आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रतिस्पर्धी शाहीर आमच्या लांजा तालुक्याची शान सन्माननीय विकासजी लांबोरे सर यांना मी मानाचा मुजरा करतो। आज त्याचप्रमाणे श्री ध्वनी केदारनिका नृत्य कला पथक शाहीर सन्माननीय संदीपजी रांबाळे माऊली यांना मी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आमचे काका सन्माननीय राजेंद्र वाझे माझे काका या ठिकाणी तसेच माझी काकी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी आशीर्वाद घेतो। उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक त्याचप्रमाणे साऊंडला आम्हाला सुंदर पद्धतीने साथ देण्यासाठी या ठिकाणी सूरज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। अरे बाबा वाजे लांबोर म्हटल्यावर नवीन बॅटरी आण आहे की नाही, नक्कीच नेक्स्ट आम्हाला। आणि खरंच हाडाचा कलाकार म्हणून त्याची ओळख आहे असे सूरज दादा मालपेठचा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या मित्रांसाठी। प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे वेळोवेळी सहकार्य करणारा आमचा सूरज दादा या ठिकाणी या क्षेत्रात उत्तमरित्या कामगिरी करत आहे, त्याला उदंड आयुष्य लाभू दे। त्याचप्रमाणे लांबोरे बुवा यांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करत आहे या ठिकाणी प्रश्नाची प्रत आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि आपला प्रश्न या ठिकाणी घेऊन यायचा आहे। धन्यवाद। धन्यवाद। सन्माननीय लांबोरे बुवा आणि त्यांच्या संपूर्ण संचाला खूप खूप शुभेच्छा देतो। करू ना सुरुवातपासून नक्कीच। मला वेळोवेळी सहकार्य करणारे गव्हाणे गावचे माझे मित्र मोठे बंधू सन्माननीय उदयजी दाभोळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मानाचा मुजरा करतो। थँक्यू व्हेरी मच। चला प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासे स्मरे नित्यं वायुकामा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः।
माझ्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळा मृत्यू बाधे जाना अपमृत्यू बघा आज या देवीचा उत्सव थाटामाटा त्या ठिकाणी साजरा होत आहे. मला आता शेतीचं बघ ना काय तर ते एकदा बंद कर, बाकी कशी वाजवायची ती मी बरोबर वाजवतो आहे की नाही. तू फक्त शेती बंद कर, बाकी मी बरोबर घेतो बघ. हा आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे की या गोंडे सखळ गावाच्या आई, की या गोंडे सखळ गावाच्या आई तू पाठी शिक्षणोक्षणाला आणि तुझ्या दर्शनाची ओढ माऊले या आमच्या भोळ्या मनाला. की नव्यानं झाली भेट खरी, की नव्यानं झाली भेट खरी नवरात्रीच्या शुभ दिनाला. की नव्यानं झाली भेट खरी या नवरात्रीच्या शुभ दिनाला. अन ठेव सुखी समाधानी माऊले, अग ठेव सुखी समाधानी तू माऊले तुझ्या या साऱ्या भक्त जनाला. आज प्रत्येक कलाकार हा उभा आहे तो तुमच्यासारख्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षक, ज्यात आम्ही आमचे मायबाप बंधू भगिनीप्रमाणे आपल्यास पाहत असतो. आणि हा कलाकार उभा आहे ते केवळ आणि केवळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी स्तवन गात आहे रामोरे बुवा. काय म्हणायचं आहे या माझ्या या काव्य सुमना देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना. अहो करीतो मी सेवा तुमची रंगना. आणि म्हणून रसिका तुम्हाला पहिली मानवंदना. अहो रसिका तुम्हाला पहिली मानवंदना. माझ्या या काव्य सुमना
देहातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना या माझ्या या काव्य सुमनानी तुम्हातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना दैवात ठरले तुम्हीच आमचे कलेच्या या जीवनात कलेच्या या जीवनात कलेच्या या जीवनात मधुर गाणी तुमच्या कृपेने गातो सभा रंगणात गातो सभा रंगणात गातो सभा रंगणात हे तुमचे हे उपकार थोर सया कलाकारावर कृतज्ञताही लागे जीवना कृतज्ञताही लागे जीवना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना घडता चुक भूल माझी पदरात तुम्हीच घ्यावी हो तुमच्या कृपेने गायक झालो सेवा ही तुमची घडावी सेवा ही तुमची घडावी सेवा ही तुमची घडावी या माझ्या या मन मंदिरात जीतो मी नित्य नियमात गातो हे गीत तुमची प्रेरणा गातो हे गीत तुमची प्रेरणा रसिका तुम्हाला पहिली रसिका तुम्हाला पहिली रसिका तुम्हाला पहिली घराने आमचे ते सदा लाल दिन रात देती शिकवना हो देती शिकवना हो दिन रात देती शिकवना गुरु सुधाकर जोडून हे कर लिहिती सुंदर स्तवना सुंदर स्तवना लिहिती सुंदर स्तवना गायक दिनेश तुमच्या या कृपेने गाजे गायन करतो तुमच्या चरणा गायन करतो तुमच्या चरणा रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना माझ्या या काव्य सुमनानी हातल्या या कला गुणानी करीतो मी सेवा तुमची रंगना करीतो मी सेवा तुमची रंगना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली मानवंदना रसिका तुम्हाला पहिली
रसिका तुम्हाला पहिली मानवंदना। बोल श्री गणपती गजानन। मुक्काम पोस्ट तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाव दिली माझी आदिष्टी आदिमाया आदिशक्ती गाव दिली माझ्या अंतळ देवी श्री स्वामी समर्थनाथ मंडळाचा बोल संतोषी गुरुवर्य सुधाकर केदारलिंगनाथ मंडळाचा शिवछत्रपती शिवाजी गणपती बाप्पा। या ठिकाणी स्तवन झालेला आहे आणि आपल्या सर्वांसमोर गाणं सादर करतोय लक्ष असू द्या। लांबरे बुवा या ठिकाणी काय म्हणत आहे प्रत्येक शब्दाकडे बुवा आपलं लक्ष असावं आणि नक्कीच आपण उत्तर द्याल। आणि आज बुवा या ठिकाणी अटीतटीचा सामना या ठिकाणी आपला घडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय बुवा की एक भक्त त्या गणपती बाप्पाच्या चरणी लीन होऊन काय म्हणायचं आहे की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे आणि बाप्पा मला नेहमीच तुझ्या सहवासात राहू दे। की दास तुझा मी भक्तीचा भुकेला दास तुझा मी भक्तीचा भुकेला तुझे गुण मला हे गाऊ दे। दास तुझा मी भक्तीचा भुकेला तुझे गुण मला हे गाऊ दे। आणि तू दिलेला नयनान देवा गणेशा बोला बोलवा काय म्हणतोय आणि तू दिलेला नयनान गणेशा अरे सदैव दुसऱ्याचे भले होता न पाहू दे। लांबर बुवा आपण कवी सम्राट आहात गणाची जी शायरी गायलेली आहे त्या 4 ओळी गायलेल्या आहेत नक्कीच त्यावर आपण उत्तर द्यावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि म्हणून सुंदर असा गाणं या ठिकाणी सादर करतो आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल।
काय म्हणायचं आहे? शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना. एखादं शुभ कार्य जेव्हा करायचं असेल त्या गणरायाची आराधना केल्याशिवाय, त्या गणरायाचे नामस्मरण केल्याशिवाय कोणताही कार्य सफल सिद्धीला प्राप्तता नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतो देवा गणेशा, शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना. मनोभावे मी पूजितो तुझी रे, करितो आराधना. शुभ कार्यात वंदितो तुला मी बाप्पा गजानना. मनोभावे मी पूजितो तुझी रे, करितो आराधना. ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर, ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर श्री गणा रे नाचत छंछना. मोरया रे बाप्पा गजानना. वंदितो तुला मी बाप्पा गजानना. मनोभावे मी पूजितो तुझी रे, करतो आराधना. ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर, ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर गणा तुझे रे नाचत छंछना. मोरया तुझे रे बाप्पा गजानना. वंदितो तुला मी बाप्पा गजानना. मनोभावे मी पूजितो तुझी रे, करितो आराधना. ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर, ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर गणा साऱ्या त्रिभुवनी देवा तुझला आहे पहिला मान रे, आहे पहिला मान रे. तुझ्या दिली गोडवाणी तुझे गातो गुणगान रे, गातो गुणगान रे, गातो गुणगान रे. या संपूर्ण त्रिलोकात प्रथम तुझे समान गणरायाने मिळवलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे लक्षात असू द्या. साऱ्या त्रिभुवनी देवा तुझला आहे पहिला मान रे, आहे पहिला मान रे, आहे पहिला मान. तुझ्या दिली गोडवाणी तुझे गातो गुणगान रे, गातो गुणगान रे, गातो गुणगान रे. भागडी सेवा तुझी मी करतो गौरीच्या नंदना. बोल भागडी सेवा तुझी मी करतो गौरीच्या नंदना. ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर, ढोलकीच्या या तालावर, घुंगराच्या या बोलावर श्री गणा तुले
मोरया तुझे रे बापा गजानन देवा तुझ्या हाती रे देवा तुझ्या हाती रे देवा तुझ्या हाती तुझा बुद्धी देवा आम्हाला बाप्पा गणपती रे बाप्पा गणपती रे बाप्पा गणपती रे 14 विद्यार्थ 64 कलेचा अधिपती त्याच्या चरणी नमन या ठिकाणी सद्बुद्धी मागूया आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे 14 विद्याकला 64 देवा तुझ्या हाती रे देवा तुझ्या हाती रे देवा तुझ्या हाती तुझं बुद्धी देवा आम्हाला बाप्पा गणपती रे तुझ्या स्वागतावाचे बुवा मी उभाया सर्वांगणा तुझ्या स्वागतावाचे बुवा मी उभाया सर्वांगणा ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर तुझे नाचत कंचना मोरया तुझे बापा गजानन वंदी तो तुम्हारी बाबा गजानना मनोभावी पूजी तो तुझी रे करतो आराधना ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मोरया ये रे बापा गजानना या ठिकाणी आपल्या मनापसंतीचा आलेला पारितोषिक श्री एकनाथ तुकाराम गुरु माऊली फेमस वडापाववाले श्री धनी केदारलिंग नृत्य कला पथक लांजा गोडे सफळवाडी पथक मुलांकरता 501 रुपयाचा पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी या सर्व बालकांसाठी त्यांचं अभिनंदन करतो। तसेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आणि कोकणातील प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे ठामपणे उभे असणारे आमचे सन्मान्य दिनेश की दया दुधाचे भरलेले माठ या गवळणी काय म्हणतात की दया दुधाचे भरलेला माठ हा नेहमीच आमचा फोडतो की दया दुधाचे भरलेला माठ हा नेहमी आमचाच फोडतो भर रस्त्यात कधी वेळी
अहो भर रस्त्यात कधी वेणी तर कधी पदर्थ कधी गजरा गवडतो लांबर बुवा विषयाला विषय द्या एकच घेतलाय पण जो मजबूत घेतलाय बरोबर की नाही हा बुवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा लांबर बुवा एकच घेतलाय पण मजबूत घेतलाय प्रत्येक शब्दाला बुवा आणि चुकीचं काय लांबरे बुवा बोललात मी अमुक करेन मी तमुक करेन हे असली बुवा आपली स्टाईल नाही जे काय करेन ते तर वंदन करेन बरोबर की नाही हा आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय पहिला मी त्यांना सर म्हणायचो नंतर तर म्हणाले की ठीक आहे मला मान देता पण मी शेवटी बुवा आहे म्हणून त्यांना आता हल्ली मी बुवा म्हणतो पहिला सर कसा आम्हाला अभिमान वाटतो अख्ख्या आमच्या शक्तीपुराच्या या क्षेत्रामध्ये एमपीएससी झालेला पहिला शाळेमध्ये लांबोरी बुवा जोरदार टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी देवाने मला कमी वयात इतकं दिलं की मला ते सांभाळता देखील येत नाही इतकं दिलं त्याचं कारण एकच आहे म्हणून मी गाण्यामध्ये शायरी म्हटलंय लांबोरी बुवा गाण्याला मी काय म्हटलंय की नेहमी दुसऱ्याचं भलं होताना मला पाहू दे आणि ते मी बघत आलो म्हणून आज बुवा इथपर्यंत मी पोहोचलोय म्हणून तुम्हाला काय म्हणतो लांबोरे सर अधूनमधून सर म्हणे ना हा जमलं तर सर ना तर माझा हातात धर हा आता हळूहळू माझं चालू होईल थोडं थोडं म्हणून की दया दुधाचे भरलेले माठ हा आमचा नेहमी ग फोडतो आणि भर रस्त्यात कधी वेणी तर कधी माझा पदर आणि कधी गजरा ओढतो की याच्या त्याच्या नादाला लागून की याच्या त्याच्या नादाला लागून कधी कधी हा स्वतःची मर्यादा सोडतो की याच्या त्याच्या नादाला लागून हा कधी कधी स्वतःची मर्यादा सोडतो अनमा माझं एकदा कपिलं गठो बाई अन माझं एकदा कपिलं गठो बाई मग शेवटी हा माझा हात पाय धरतो आता म्हणतील तो देवांचा देव तो असा तो कसा अरे बाबा मला सगळं मान्य आहे हा सगळं मला मान्य आहे पण राधा ही मोठीच आहे काना माझा छोटाच आहे एखाद्या छोट्या बालकाला पकडा नको 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 असं करेल की नाही तसा माझा काना करतोय आणि म्हणून म्हटलं आणि माझं एकदा का फिरलं का डोकं बाई शेवटी हा माझं हातपाय धरतो देवांचा देव आहे सगळं मला माहित आहे हा आणि म्हणून अरे आता जीवाला वाटतंय बरं लांबरी बुवा माझ्या जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल खाल्ल्यावर 25 खा नाही तर 15 खा 55 काही हे नाही व्हॅल्यू नाही म्हणून लांबरी बुवा अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं सर एक विमल खाल्ल्यावर आता सगळ्या गवळणी यशोदा माईकडे जातात कानाबाई मला असा करतो काना आमचं तसं करतो सगळ्या त्याच्याकडे तक्रारी घेऊन यशोदा माईकडे जातात तेव्हा हा घडलेला संवाद या ठिकाणी गवळणीमध्ये सादर करतोय ज्या पद्धतीने मंडळाने आम्हा दोन्ही कलावंतांना सांगितलेलं आहे की ते माय माऊलीला बसलेले आहेत आणि मला जितका माझा विश्वास आहे तितका त्यांच्यावर देखील आहे अगदी चांगलं तुमचं मनोरंजन करतील असा मला विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी काय बोलतोय लांबरी बुवा गवळणी भांडाया उभ्या या दारी अगदी सगळे गेले आहेत तारा चंद्रा हिरा मीना सगळे गेलेले आहेत काय म्हणतात ते गवळणी अग गवळणी भांडाया उभ्या या दारी कानावर चिरल्या भलताच भारी एकदा सांगेल दुसऱ्यांदा सांगेल तिसऱ्यांदा नक्की ती चिरेल आणि म्हणून काय म्हणतोय अग गवळणी भांडाया उभ्या या दारी
कानावर चिरल्या भलत्याच भारी आतल याला शिकवून गेल्यावरी अहो आतल याला शिकवून गेल्यावरी सगळ्या गवळणी यशोदा माईला काय सांगायचं ते सांगून गेल्या। आता बाजूवाल्या बायका जेव्हा आपली तक्रार करतात तेव्हा छोटासा बालक आता रुसला जवळ केलाय म्हणून अग आतल याला शिकवून गेल्यावरी आता ती आई काय म्हणते आज चिडायचं नाही तू हरी होय रामबुवा आज चिडायचं नाही तू हरी अरे आज चिडायचं नाही तू हरी देवीन टांगून उलटा घरी आज चिडायचं नाही तू हरी देवीन टांगून उलटा घरी शिकवून गेल्यावरी आज चिडायचं नाही तू हरी देवीला टांगून उलटा घरी आज चिडायचं नाही तू हरी देवीला टांगून उलटा घरी तिची तू हंडेरे फोडली ती म्हणजे दुसरी वेळी ओढली कोण म्हणते यशोदा माई त्याने माझी घागर फोडली एक म्हणते यशोदा माई माझी वेणी ओढली आणि म्हणून अभिषेक कसा घेतो लालवरी बुवा एक म्हणजे तिची तू हंडेरे फोडली ती म्हणजे दुसरी वेणी ओढली कशाला त्यांची काळ तू काढलीस उगाच का अशी माती तू फाडलीस ओरडा खाऊन कानावर रुसला नको तुझी कोपऱ्यात बसला ओरडा खाऊन कानावर रुसला नको तुझी कोपऱ्यात बसला विचारते माता यशोदा बोल काहीतरी विचारते माता यशोदा बोल काहीतरी आहा आज चिडायचं नाही तू हरी आज चिडायचं नाही तू हरी देवीला उलटा टांगून घरी आज चिडायचं नाही तू हरी देवीला उलटा टांगून घरी नकोरे उठीचं भांडण लावू कुणाचं नकोरे फुकट खाऊ नकोरे फुकट खाऊ कुणाचं नकोरे फुकट खाऊ शेराया त्यांना नकोरे जाऊ सांग तुझ्या पाठी मी किती रे धावू तुझ्या पाठी मी किती रे धावू सांग तुझ्या पाठी मी किती रे धावू उठीचं नको करू तुला आणि मला कराया वाद नको करू तुला आणि मला कराया वाद करू नको सांगते पुन्हा तू अशी चोरी करू नको सांगते पुन्हा तू अशी चोरी आहा आज चिडायचं नाही तू हरी आज चिडायचं नाही तू हरी देवीला टांगून जवळता घरी आज चिडायचं नाही तू हरी देवीला टांगून जवळता घरी
कवळी भांडाया उभय तारी चिडल्या भलताच भारी कवळी भांडाया उभय तारी कानावर चिडल्या भलताच भारी आतलयाला शिकवून गेल्यावरी आतलयाला शिकवून गेल्यावरी आज चिडायचं नाही तो घरी चांगली आज चिडायचं नाही तू घरी देवीला सांगून उलटा अरे आज चिडायचं नाही तू हरी नाहीतर ठेवीन टांगून उलटा घरी खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी या सर्व नाचणाऱ्या आमच्या लहान बालकांना आपण सर्वजण या ठिकाणी उत्तम असा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल एक कलाकार नात्याने मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, धन्यवाद। या ठिकाणी सवण आणि गवळण झालेले आहे। शक्तीपुराच्या या कलगीपुराच्या नियमावलीप्रमाणे प्रतिस्पर्धी शाहीर लांबोली बुवा यांना आजचा प्रश्न दिलेला आहे। तो प्रश्न असा आहे की जेव्हा नारद महाराज श्रीकृष्ण स्वारी यांच्या महाराज जातात आणि त्यांना श्रीकृष्ण स्वारी यांचे दर्शन घ्यायचे असते, परंतु जेव्हा एखाद्या खोलीत ते जातात महाराजच्या तेव्हा तिथे त्यांना कृष्ण दिसतात, महालाच्या बाहेर येतात तेव्हा कृष्ण दिसतात। असाच हा प्रकार घडत असताना श्रीकृष्ण स्वारी नारद मुनींना एका मंत्राचा जप करताना दिसतात। तर तो मंत्र कोणता असा मी या ठिकाणी बुवांना प्रश्न विचारलेला आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तसेच गायत्री मंत्र हा बुवा सोडून सांगायचा आहे। बऱ्याच शाहिरांना ते टीप दिलेली आहे, तुम्हाला देखील या ठिकाणी मी टीप देत आहे। हे दोन मंत्र सोडून नक्की सांगायचे आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण प्रयत्न कराल। खरं असेल तर या गाभारा देवीच्या आईच्या समोर या ठिकाणी नक्कीच मोठ्या मनाने ते मान्य करून घेईन, आपण प्रयत्न करा अशी विनंती करतो। आणि म्हणून या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या लहान बालकासाठी सर्वांनी। खरंच हे आमच्या कोकणचं वैभव आहे, हे वैभव आहे। अगदी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आणि हेच वारवडिलांनी शिकवलेलं आहे, हेच पुढे न्यायचं आहे। त्याबद्दल गाव दिली माझी या छोट्याशा बालकाला कलाकाराला उदंड आयुष्य देव, निरोगी असं आयुष्य देव तिच्या चरणी मी प्रार्थना करतो। हा लांबून सर तुमच्याकडे येतो, थांबा। आजचा सामना हा बुवा अटीतटीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी लांबोली बुवा मी काय म्हणतोय लक्ष असू द्या। की बघा की अटीतटीचा सामना आज जोरदार घडणार आहे।
की अटीतटीचा सामना आज जोरदार ठरणार आहे आणि तुझ्या प्रत्येक शब्दाला लांबून मी चांगलाच लढणार आहे तुझ्या प्रत्येक गाण्याला माझं उत्तर भिडणार आहे पाऊस पडतोय काय नाही ना हा पाऊस पडतोय बुवा माझा भिजल त्यांना इकडे घेऊन या की तुझ्या प्रत्येक गाण्याला माझं उत्तर भिडणार आहे अरे नावाचा वाजे बुवा मी लांबरे बुवा कशी तुझी आज झिरणार आहे थोडस तरी बोलतो की नाही बोलायला नाही तर ते एकदम साधा सुद्धा आहे की नाही बारी ही बारी झाली पाहिजे आहे की नाही हा त्यांचं काय आहे तर मला माहित आहे तर मी काढतो दुसऱ्या बारीत हा आणि म्हणून अरे दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते अनहर अपना सुहाना अपना लगता है विषय आहे लांबरे बुवा चिडू नका काय म्हणतोय बघा लांबरे बुवा आधी गाऊ दे म्हणून वाजवा हा थोडक्यात घेतो बा तू धर हा आणि तू थांब एकाने धरा एकाने थांबा आणि म्हणून लांबरे बुवा समजू नको तू एकट्यात स्वतःला ज्ञानी रे है की नाही समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे अरे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे बरोबर ना समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे तुझ्यासारखे काही काल रे बुवा माझ्याबद्दल जे मनात आहे ना बुवा ते लांबरे बुवा बाजूला कर हा मारण्यासारखा भीड बुवा म्हणून काय बोलतोय समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे अरे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे नादाला कुणाच्या लागतोच हे ठेव ध्यानी रे अरे नादाला कुणाच्या लागतोच हे ठेव ध्यानी रे अन टाकीन काढून क्षणात मागशील पाणी रे समजू नको तू स्वतःला ज्ञानी रे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे नादाला कुणाच्या लागतोच हे ठेव ध्यानी रे टाकीन काढून क्षणात मागशील पाणी रे समजू नको तू स्वतःला ज्ञानी रे नादाला कुणाच्या लागतोच हे ठेव ध्यानी रे नादाला कुणाच्या लागतोच हे ठेव ध्यानी रे टाकीन काढून क्षणात मागशील पाणी रे मी बनाने माजलेला असुर तू महिषासूर पिसाळलेला पुत्रवाणी रे करू नको गुरगुर करू नको गुरगुर करू नको गुरगुर मी
पणाने माजलेला असुर महिषासुर पिसाळलेला पुत्र वाणीने करू नको गुरु अटीतटीच्या युद्धामध्ये तुझा निघणार आहे रे दूर सणच तुझा करू नका किंवा पगमी चक्कासुर म्हणते माया करू नको मन मानी रे म्हणते माया करू नको मन मानी रे कुल हाय मी चांगली तर तुझी कहाणी रे नाताला कुणाच्या लागत सरे देवध्यानी रे बिन काढून रानात मागशील पाणी मी पणाने माजलेला असुर महिषासुर पिसाळलेला पुत्र वाणीने करू नको गुरु अटीच्या युद्धामध्ये तुझा निघणार आहे रे दूर क्षणात तुझा करू नका किंवा मी म्हणते माया करू नको मन मानी रे म्हणते माया करू नको मन मानी रे ओळखून हाय मी चांगली तर तुझी कहाणी रे नाताला कुणाच्या लागत ठेवा तुझ्या हानी रे बिन काढून रानात मागशील पाणी धन्यवाद। या ठिकाणी कैलास सुनी अनुसया आणत आहे, लक्ष असू द्या। या माझ्या गोंडे सखल गावचा प्रत्येक भक्त या ठिकाणी आई जाका देवी, आई सती माता, धनी केदारलिंगाला या ठिकाणी काय म्हणत आहे लक्ष असू द्या। नांदरबाईंची फरमाईश आहे त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी गाणं सादर करतो आणि तुम्हाला बारीक करायला या ठिकाणी संधी देतो। सांज सकाळी मी वेळोवेळी त्या आईचा भक्त या ठिकाणी काय म्हणतोय, सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव ग, सुंदर असा साऊंड या ठिकाणी दिलेला आहे। खरंच तुम्हाला मानाचा मुजरा करतो। सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव ग, जाका देवी आई सुखात ठेवी, सती माता देवी सुखात ठेवी, माझा गोंडे सखल गाव त्यांनी असं सांगितलं। मागच्या वर्षी मी तुमची युट्यूबला बारी बघितली होती आमच्या देवीसाठी देखील का, आणि
हे जेव्हा मी ऑफिसला जात होतो तेव्हा मला ट्रेन मध्ये असं काही सुचलं आणि मी लिहिलं, परंतु मागच्या वर्षी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले सर्वांना ते गाणं आवडलं आणि नक्कीच त्यांना देखील आवडलं. म्हणजे जे काही या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर गात आहे ते आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, याई सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव सका देवी आई सुखात ठेवी, सती माता देवी सुखात ठेवी, माझा गोंडे सखल गाव सका देवी आई सुखात ठेवी, माझा गोंडे सखल गाव सकाळी वेळोवेळी सकाळी वेळोवेळी येतो मुखे तुझे नाव आई सुखात ठेवी, आई सुखात ठेवी. समाज तू आई, गावा समाज तू आई, सदा सुखी समाधानी गावठी भाऊकीचा नांदो सारे, गावठी भाऊकीचा नांदो सारे, आज मिळून हे प्रेमानी तुझा उत्सव साजरा करतील, तुझा उत्सव साजरा करतील सारे मिळून आनंदानी लाभो निरोगी आयुष्य त्यांना, लाभो निरोगी आयुष्य त्यांना आई तुझ्या आशीर्वादाने तुझं सारी पदरात घेऊन तुझं सारी पदरात घेऊन तेव्हा तू चरणी वावग सका देवी आई सुखात ठेवी, सका देवी आई सुखात ठेवी, माझं गोंडे सकल गाव सती माता आई सुखात ठेवी, माझं गोंडे सकल गाव सका देवी आई सुखात ठेवी, माझं गोंडे सकल गाव सका देवी आई सुखात ठेवी, माझं गोंडे सकल गाव सकाळी वेळोवेळी सकाळी वेळोवेळी येतो मुखी तुझे नाव सका देवी आई सुखात ठेवी, माझं गोंडे सकल गाव सका देवी आई सुखात ठेवी, सती माता देवी सुखात ठेवी, माझा गोंडे सखल गाव
खूप खूप धन्यवाद.